आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इनर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 3 न्यूमेरिकल बेस्ड ऑन कॉम्पोजिट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 8 पाहणार आहोत. अ कॉपर वायर 20 mm स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन अँड स्टील वायर 30 mm स्क्वेअर इन क्रॉस सेक्शन. म्हणजे डायरेक्ट त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, एरिया दिलेला आहे. एरिया फॉर कॉपर 20 mm स्क्वेअर दिलाय आणि एरिया फॉर स्टील 30 mm स्क्वेअर दिलेलं आहे. बोथ 1 मीटर लॉंग लेंथ दिलेलं आहे. दोघांची लेंथ किती आहे? 1 मीटर आहे. आपल्याला युनिट कसं लागतं? एमएम मध्ये लागतं. तर मीटरचं काय करावं लागेल? आपल्याला एमएम मध्ये युनिट कन्व्हर्जन करावं लागेल. तर मीटरचं एमएम मध्ये कसं करायचं? युनिट कन्व्हर्जन स्वामी या नावाचा व्हिडिओ पाहिलाय, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर त्याची लेंथ 1 मीटर दिलेलं आहे. रिजिडली कनेक्टेड टू प्लेट्स ऑन आयदर साइड. म्हणजे प्लेट काय केलेलं आहे? फिक्स केलेलं आहे. दे जॉईंटली शेअर लोड. लोड किती आहे? तो 8 किलोन्यूटन त्यांनी आपल्याला दिलेला आहे. लोड कॅपिटल पी ने डिनोट करत असतो. किलोन्यूटन मध्ये आपल्याला काय लागतं? न्यूटन मध्ये लागतं. तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 केलं की किलोन्यूटनचं न्यूटन होतं. यंग मॉड्युलस फॉर स्टील 20 इंटू 10 टू पॉवर 5 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. ऑलरेडी न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे कॉपर साठी यंग मॉड्युलस किती दिला? 1 इंटू 10 टू पॉवर 5 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. इथं सुद्धा युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. फाइंड द स्ट्रेसेस प्रोड्युस्ड इन इच मटेरियल. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितले? स्ट्रेसेस. कुठले कुठले वायर दिलेत आपल्याला? कॉपर आणि स्टील दिलेले आहे. म्हणजे काय? स्ट्रेसेस इन कॉपर वायर अँड स्ट्रेसेस इन स्टील वायर आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचं. तर दिलेल्या माहितीच्या आधारे डायग्राम ड्रॉ करूया. काय सांगितलंय? 2 वायर आहेत. एक प्लेट त्याची काय इकडं फिक्स आहे, त्यावरती लोड किती दिलाय? 8 किलोन्यूटन एवढा लोड दिलेला आहे. आणि दुसऱ्या एंडला काय असणार आहे? फिक्स असणार आहे. पहिली कशाच दिले? कॉपर साठी दिले. दुसरी वायर कशाची आहे? स्टीलची आहे. टोटल लोड 8 किलोन्यूटन त्यांनी प्लेटवरती दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लेंथ आपल्याला किती दिली आहे? दोघांची सुद्धा लेंथ 1 मीटर दिलेली आहे. ह्या दोन्ही रॉडची लेंथ आपल्याला किती दिली आहे? त्यांनी 1 मीटर एवढी दिलेली आहे. तर कॉम्पोजिट सेक्शन या टाइपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 2 इक्वेशन लागतात. इक्वेशन नंबर 1 4च्या रिलेटेड असतं आणि इक्वेशन नंबर 2 चेंज इन लेंथच्या रिलेटेड असतं. मग चेंज इन लेंथ साठी आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत. मग 3 मधलं जो गिव्हन डाटा असेल तो आपण काय करत असतो? अप्लाय करत असतो. जर का मॉड्युलर रेशो एम दिलेला असेल तर हे लास्ट इक्वेशन वापरायचं. जर का यंग मॉड्युलस दिलेले असतील तर सेकंड नंबरचं इक्वेशन वापरायचं. आणि लेंथ जर का डिफरंट असेल, आता सध्या याची 1 मीटर आहे, ह्याची 1 मीटर आहे, लेंथ सेम आहे म्हणून या दोन्ही पैकी आपण वापरत असतो. परंतु जर का लेंथ डिफरंट आली तर हे इक्वेशन वापरावं लागतं. मग आता बघा आपल्याला यंग मॉड्युलस त्यांनी दिलेले आहेत म्हणून काय करूया? इक्वेशन नंबर 2 वापरूया. काय असणार आहे? स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस. आता लेफ्टला कोणतं घ्यायचं, राईटला कोणतं घ्यायचं? तर ज्याची स्ट्रेस किंवा यंग मॉड्युलस जास्त तो लेफ्ट साईडला घ्यायचा, ज्याची स्ट्रेस किंवा यंग मॉड्युलस कमी तो राईट साईडला घ्यायचा. मग आता बघा स्टील दिलेलं आहे, कॉपर दिलेलं आहे. या दोघांपैकी 20 इंटू 10 टू पॉवर 5 1 इंटू 10 टू पॉवर 5 या दोघांतला मोठा कोणता आहे? स्टील आहे म्हणून काय करायचं? लेफ्ट साईडला घ्यायचं. आणि जो छोटा आहे तो काय करायचा? कॉपर राईट साईडला घ्यायचा. इक्वेशन पुढे सिम्प्लिफाय करूया. सिग्मा एस ऍज इट इज ठेवूया. इकडे डिवाइड इकडे आल्यानंतर इंटू होणार. म्हणजेच यंग मॉड्युलस फॉर स्टील डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस फॉर कॉपर इंटू सिग्मा सी. व्हॅल्यू पुट करूया इज इक्वल टू सिग्मा स्टील साठी किती दिलाय त्यांनी आपल्याला? 20 इंटू 10 टू द पॉवर 5. ऑलरेडी न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये आहे त्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस फॉर कॉपर किती दिलाय तो? 1 इंटू 10 टू द पॉवर 5. हा सुद्धा न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. सिग्मा सी ऍज इट इज. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 20 इंटू 10 टू द पॉवर 5 डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 इंटू 10 टू द पॉवर 5. आन्सर किती आलं? 20. देअरफॉर सिग्मा एस इज इक्वल टू 20 सिग्मा सी. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आता काय करूया? 4 साठी वापरूया. काय असणार 4 साठी? टोटल पी काय असणार? कॉपर वरील फोर्स प्लस स्टील वरील फोर्स. म्हणजे पी फॉर कॉपर प्लस पी फॉर स्टील. व्हॅल्यू पुट करूया. पी साठी काय असतो? स्ट्रेस साठी फॉर्म्युला माहित आहे, पी डिवायडेड बाय ए. परंतु आपल्याला यातला पी हवाय. मग पी एका साईडला ठेवून काय करायचं? बाकीच्या सर्व व्हॅल्यू काय करायच्या? दुसरी वे शिफ्ट करायचं. हा ए इकडे काय डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? इंटू होणार. म्हणजे पी इज इक्वल टू स्ट्रेस इंटू एरिया.
स्ट्रेस इंटू एरिया कॉपरसाठी आणि स्ट्रेस इंटू एरिया स्टीलसाठी. आता ज्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या आपण यामध्ये डायरेक्ट पुट करूया. सिग्मा सी माहित नाही, ऍज इट इज लिहा. एरिया फॉर कॉपर त्यांनी डायरेक्ट आपल्याला एरिया दिलेला आहे कॉपरसाठी, तो किती आहे 20 mm². mm² असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, ऍज इट इज 20 लिहा. प्लस सिग्मा एस इथं फाइंड आउट केलाय, किती आहे तो 20 सिग्मा सी. 20 सिग्मा सी ब्रॅकेटमध्ये एरिया फॉर स्टील त्यांनी डायरेक्ट आपल्याला स्टीलसाठी एरिया दिलाय, तो किती आहे 30 mm². ऑलरेडी mm² आहे, युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, त्यामुळे 30 ऍज इट इज लिहा. यात बघा सिग्मा सी दोघातून काय करूया, कॉमन काढूया. सिग्मा सी आतमध्ये काय राहणार, यातनं सिग्मा सी काढला म्हणजे 20 राहिला, प्लस यातनं सिग्मा सी काढल्यानंतर 20 इंटू 30 राहिला, 20 इंटू 30 ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजेच काय टोटल पी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे किती आहे ती 8 किलो न्यूटन. आपल्याला कशामध्ये लागतं, न्यूटन मध्ये लागतं. मग किलो न्यूटनचं न्यूटन कसं करत असतो, तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ केलं काय होतं किलो न्यूटनचं न्यूटन. सिग्मा सी माहित नाही, ऍज इट इज लिहा. आणि हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करू. काय होणार 20 प्लस ब्रॅकेटमध्ये 20 इंटू 30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आलं 620 आलं. आपल्याला सिग्मा सी हवाय, काय करूया एका साईडला ठेवूया, बाकीच्या सर्व टर्म दुसऱ्या साईडला पाठवूया. सिग्मा सी ला हे काय इंटू आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार, म्हणून काय होणार 8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 620. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 8 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 620. किती आन्सर आलं 12.903. आणि स्ट्रेसचं युनिट काय असतं न्यूटन पर mm². हा काय झाला कॉपरसाठी स्ट्रेस फाइंड आउट केला. आता काय करूया आपण स्टीलसाठी स्ट्रेस फाइंड आउट करूया. इक्वेशन नंबर 1 माहित आहे, स्टीलवरील स्ट्रेस इज इक्वल्स टू 20 सिग्मा सी. व्हॅल्यू पुट करूया 20 सिग्मा सी इथं फाइंड आउट केलेलं किती आहे तो 12.903. म्हणजेच फायनल आन्सर आपलं सिग्मा फॉर स्टील काय येणार कॅल्क्युलेट करूया 20 इंटू 12.903 इज इक्वल्स टू किती आलं 258.06. आणि स्ट्रेसचं युनिट काय असणार आहे न्यूटन पर mm². तर एकंदरीत न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे स्ट्रेसेस प्रोड्युस्ड इन इच मटेरियल काय केले, कॉपर मधील आणि स्टील मधील काय केलेत आपण स्ट्रेसेस फाइंड आउट केलेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 9 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.